माझं नाव अस्मान उमाजी जारांगे, तालुका शिरूर, जिल्हा बीड, रहिवासी बीड आणि मातोरी दोन्ही पण. आणि मला समाजकारण, राजकारण आणि संत संगती ही मला खूप पहिल्यापासून आवडली. समाजसेवा करायची खूप आवडती. तरी पण माझा असा अनुभव आहे की माझे मित्र हनुमान क्षीरसागर यांनी मला एक वेळेस असं सांगितलं की आपण मलकापूरला जाऊया. म्हणलो बरं ठीक आहे. तर ते तिकडून निघाले, साक्षात मी फिरवून मी होतो पंढरपूरला. तर पंढरपूरला आल्यानंतर ते म्हणजे आपल्याला जायचंय. म्हणलो मी येतो मलकापूरला, तुम्ही या तिथं. ते आल्यानंतर मी सप्त्याला आलो आणि सप्त्याला आल्यानंतर 4-5 दिवस राहिलो इथं. आणि सप्त्याचं म्हणजे आपलं थोडं काही काम केलं, तशी इकडे तिकडे काही झाड लोट म्हणा, वाढणं म्हणा, हे असे कामं केले मी. आणि केल्यानंतर पुन्हा मग आपण सप्ताह झाल्यानंतर आम्ही गेलो. मला आशीर्वाद घ्यायला काही मिळाला नाही, कारण त्या दिवशी मी मध्ये आलो होतो ना. मग नंतर गुरुवारी का काय बुधवारी यावं लागतं म्हणले. म्हणलं बरं ठीक आहे. आता दुसऱ्या वारीला पण आलो मी आशीर्वाद घेण्याकरता. आलो तर मी आपण इथं पाऊस आलता, खूप पाऊस आलता, असा पाऊस आलता की पाणीच नव्हतं पुढं प्यायला. ते पावसामुळं सगळीकडे पाणी प्यायला मिळलं म्हणायचं. आणि बीडला मी जाताना त्या दिवशी सप्ताह झाल्यानंतर बीडला सुद्धा इतका पाऊस झाला, इतका पाऊस झाला, खूप वारं कावदन झालं. आणि माझ्या बिल्डिंग समोर 2 मजली घर असल्यामुळं एक जांभळीचं झाड होतं, मोठं होतं, खूप खूप मोठं होतं. तर ते जांभळीचं झाड वाऱ्याने पडलं आणि मोडलं. तर माझी 4 व्हीलर गाडी, 2 पाण्याच्या टाक्या आणि गाड्या होत्या दुसऱ्या काही. तर यांना एक बिलकुल सुद्धा असा काही धक्का लागला नाही, काहीच झालं नाही. आणि ती जांभळ अशी बाजूला पडली आणि माझ्या गाडीला नाही, कसल्या कुठल्याही प्रकारचा काही धक्का सुद्धा लागला नाही. आणि मी इकडे असतानाच मी चौसाळ्यापर्यंत गेल्यानंतर पाऊस झाला असा कळाला मला. आणि मी घरी गेल्यानंतर सगळं ते दृश्य पाहिलं तर मला खूप असं वाटलं की बघा आपल्या म्हणजे संत संगतीचा इतका असा फायदा आहे. आणि इथं गेल्यावर पुन्हा अनेक काय फायदा होईल हे काही सांगता येत नाही. एवढंच 2 शब्द बोलून मी संपवतो. आणि मला राजकारणाचा सुद्धा इतका नाद आहे, समाजकारण, राजकारण. मी अपक्ष म्हणजे ग्रामपंचायतला मला निवडून दिलं लोकांनी. आणि निवडूनंतर पूर्ण समोरचा सरपंच जो होता माझ्यापेक्षा 10 वर्षाचा तो सरपंच असताना मी अपक्ष उभा राहिलो त्याच्या विरोधात. इकून दुसरे एक आमदार इकून उभा राहिलो, पण अपक्ष मी माझं निवडून आलो. आणि निवडून आल्यानंतर ते मग पुन्हा मला संमती करायला लागले, असं आपण करू तसं करू, असे एक माझा अनुभव आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.